मीडियावर असले काय काय व्हिडिओ पाहायला मिळतात की असं वाटतंय पोरांना त्या तथाकथित ब्लू फिल्म बघण्याची गरजच उरलेली नाही। बघा ना, आधी अशोक खरातचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। त्यानंतर खरातचे आता रोज वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत। बरं, खरात कमी पडत होता की काय म्हणून त्यामध्ये भर म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांच्या नावानं सुद्धा एक अशाच प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पण त्या व्हिडिओची पुष्टी मी आणि आमचं युट्यूब चॅनल अजिबात करत नाही। त्या व्हिडिओमध्ये खरंच झिरवळ आहेत का याची सत्यता अजून पटलेली नाहीये आणि आम्हीही असे आरोप करत नाही। जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये नरहरी झिरवळ आहेत अशा आशयाचं टेक्स्ट लिहून तो अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय। आता या व्हिडिओमध्ये काय आहे हे असलं मी अजिबात सांगत बसणार नाहीये। फक्त या व्हिडिओमध्ये झिरवळ आहेत असं लोक का म्हणत आहेत त्यामागचं एक कारण असं सुद्धा असू शकतं, त्या व्हिडिओमध्ये झिरवळ ज्या पद्धतीचा पोशाख करतात तशाच पद्धतीचे कपडे भिंतीला लटकवलेले दिसतात। कदाचित त्यामुळे सुद्धा त्यामध्ये नरहरी झिरवळ आहेत असा त्यांच्यावर आरोप केला जातोय। आता नरहरी झिरवळ हे खूप आधीपासूनच तसे लोकांच्या टार्गेटवर होते। बघा, मुद्दा हा नाही त्यामध्ये झिरवळ आहेत की नाही, मुद्दा हा आहे की नाचलेलं राजकारण याआधी चार भिंतीमध्ये होतं आणि आता ते खुले आम लोकांमध्ये जात आहे। नेत्यांची पर्सनल लाईफ नेत्यांनी पर्सनल ठेवावी, म्हणजे आजवर तशी काही प्रमाणात ती पर्सनलच राहत होती। पण या 3 वर्षात राजकारणात फार अश्लीलतेचा बाजार उठलाय। कधी कोणत्या नेत्यावर बलात्काराचे आरोप होत आहेत, कधी कोणत्या नेत्याचं नाव एखाद्या अभिनेत्रीसोबत जोडून त्या अभिनेत्रीचं करिअर पार नाचवलं जातं। कधी नेते आणि महिला कार्यकर्त्यांचे संबंध भर चौकामध्ये उघड केले जात आहेत। अहो, हे लय बेकार आहे। यामध्ये चूक नेत्यांची असो वा नसो, पण महाराष्ट्राची संस्कृती, इथलं आधीचं राजकारण याला आता बुरशी लागतीये। नव्यानं राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिला तरुणी अब्रूच्या भीतीमुळे 4 पावलं मागे येत आहेत आणि त्यामुळे कदाचित भविष्यातल्या चांगल्या महिला नेतृत्व आपल्याला मिळणार नाही। आणखी एक, नेते हे नेते आहेत ते त्यांच्या मनाचे राजे आता झालेत। पण खरंच लाजा वाटत असतील तर माझी विनंती त्या नेत्यांना नाहीये तर त्या माणसांना आहे जे स्वतःच्या स्वार्थासाठी प्रतिष्ठितांचे पर्सनल व्हिडिओ व्हायरल करतात। बाकी महाराष्ट्राची ओळख आता काही वेगळी होत चाललीये एवढं नक्की। हे सगळं थांबायला पाहिजे असं मला आणि अर्थात सर्वसामान्यांना वाटतं।